रास्त दुकानदारावर कारवाई व परवानाही रद्द न करण्यासाठी केश तहसील कार्यालयातील तहसीलदार व कोतवाल 20,000 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले अभिजित लक्ष्मण जगताप व मच्छिंद्र मारुती माने अशी लाच मागणाऱ्यांची नावे असून दोघे केश तहसील कार्यालयात अनुक्रमे तहसीलदार व कोतवाल पदी आहेत। तक्रारदाराकडून 40,000 रुपयांची मागणी करून 20,000 स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले। या प्रकरणी केश पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणातील तक्रारदार यांचे रास्त भाव धान्य दुकान असून त्यांचे रास्त भाव धान्य दुकानामध्ये शासनाकडून मिळालेला धान्य साठा व तक्रारदार यांनी ग्राहकांना वाटप केलेले धान्य यामध्ये तफावत असल्याचे सांगून तक्रारदार यांच्यावर कारवाई न करण्याकरिता तसेच त्यांचा रास्त भाव धान्य दुकानाचा परवाना रद्द न करण्याकरिता तहसीलदार अभिजित जगताप याने कोतवाल मच्छिंद्र माने याच्या मार्फतीने तक्रारदार यांच्याकडे पंचसाक्षीदार यांच्या समक्ष 40,000 रुपये लाच मागणी करून प्रोत्साहन दिले। तसेच माने याने तडजोडी अंती 20,000 रुपये स्वीकारण्याचे मान्य करून पंचसाक्षीदारासमक्ष तक्रारदार यांच्याकडून लाच रक्कम स्वीकारले। मच्छिंद्र माने यास ताब्यात घेण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सिद्धराम म्हेत्रे व त्यांच्या सापळा पथकातील पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले, मधुकर जाधव, सचिन शेवाळे, नागेश शेरकर, चालक दत्तात्रय करडे यांनी केली। विदर्भ न्यूज ब्युरो, छत्रपती संभाजीनगर।